धबधब्याचं शुभ्र पाणी, अंगावर उडणारे तुषार आणि हिरवी गर्द वनराई याचा अनुभव प्रत्येक पर्यटकांनी नक्कीच घेतला असेल। मात्र या शेरले नापणेच्या धबधब्यावर व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव पर्यटकांना अविस्मरणीय असा ठरणार आहे। चला तर आपणही हा अनुभव घेऊया। 150 फूट उंचीवरून दिसणारा काळाभोर डोह, त्यात पडणारं शुभ्र पाणी आणि वरच्या बाजूचा जलसाठा असं मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल सिंधुदुर्गातल्या वैभववाडी तालुक्यातल्या नापणे इथलं। मुंबईतील ॲडव्हेंचर इंडिया या संस्थेतील युवा गटाने धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी व्हॅली क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। धबधब्याच्या पश्चिमेकडील कड्यावरून रोपच्या सहाय्यानं धबधब्यावरून पलीकडे जाता येतं। व्हॅली क्रॉसिंगला पर्यटकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय। मोठ्यांबरोबर चिमुरडेही यात मागे नाहीयेत। बेल टाऊन चांगलं वाटतंय आणि मी व्हॅली क्रॉसिंग करणार आहे। मी माझ्या मैत्रिणींना हे सांगेल। ॲडव्हेंचर इंडियाचे मंगेश कोयंडे आणि महेश शिंदे या डोंबिवलीच्या जोडीने हा उपक्रम व्यावसायिक तत्वावर प्रथमच सुरू केलाय। व्हॅली क्रॉसिंग म्हणजे गिर्यारोहणातील एक प्रकार। यात जवळचे 2 डोंगर, नदी किंवा दरी अशा ठिकाणी 2 टोकांवर रोप बांधले जातात। कप्पी आणि सुरक्षा पट्ट्यांच्या आधारे व्यक्तीला पुढे सरकवलं जातं। यामध्ये तब्बल 300 किलो वजन पेलवण्याची क्षमता असल्याने व्हॅली क्रॉसिंग पूर्णतः सुरक्षित असल्याचं इथल्या संचालकांनी म्हटलंय। व्हॅली क्रॉसिंग म्हणजे दरीमधून आपण जेव्हा करतो एका पॉइंटवरनं दुसऱ्या पॉइंटवरती, त्याला व्हॅली क्रॉसिंग बोलतात। कोकणामध्ये जे ॲडव्हेंचर टुरिझम आहे, साहसी पर्यटन, ते वाढण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम सुरुवात केलेला आहे इकडे। मगाशीच घेतलेला व्हॅली क्रॉसिंगचा थरार आणि ऐन उन्हाळ्यात धबधब्यावर घेतलेला हा मनमुराद आनंद मी तर घेतलाय, पण तुमचं काय? त्यासाठी शेरले नापणेच्या धबधब्यावर व्हॅली क्रॉसिंग करायला आणि धबधब्याचा आनंद घ्यायला यायलाच हवं। स्नेहल पाटकर, स्टार माझा, सिंधुदुर्ग।